हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मलाई कुल्फी। तर इथे मी पावशर खवा घेतलेला आहे। हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। हा मी पावशर घेतलेला आहे। जर तुम्हाला खवा नाही मिळाला तर तुम्ही 200 ग्राम दुधाची पावडर वापरायची आहे, दुधामध्ये मिक्स करून। इथे आहे वेलची आणि जायफळची पूड 1 चमचा, आणि हे आहे 1 लिटर तापून थंड केलेलं म्हशीचं दूध। हे फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे तुम्हाला कुल्फीसाठी, तर तुमची कुल्फी मलाईदार होईल। जर तुम्ही पातळ दूध घेतलं तर खूप वेळ लागेल आणि तशी टेस्ट येणार नाही जशी कुल्फीला असते। त्यामुळे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि साखर आपण ह्याच्यात नंतर टाकणार आहे। तर मी तुम्हाला सांगणार आहे किती लागणार आहे ती आपल्याला। सगळ्यात आधी आपल्याला हा जो खवा आहे किंवा ह्याला मावाई म्हणतात, हे आपण छान असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये ब्राऊन कलरवरती। हे पहा, इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। हे साजूक तूप आहे जे मी घेतलेलं आहे, 2 चमचे आहे। तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही वनस्पतीचा वापर केला तरीही चालेल। आता आपण ह्याच्यामध्ये हा जो खवा आपण घेतलेला आहे ना, हा छानपैकी असा परतून घ्यायचा आहे। हा मीडियम फ्लेमवरती परतायचा आहे, कारण हा करपू शकतो किंवा मग जर करपला तर ह्याची चव खराब होऊ शकते। त्यामुळे आपल्याला हा मीडियम फ्लेमवर छान असं सतत ढवळत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही हा जेव्हा ब्राऊन कलरवरती भाजता ना, तेव्हा कुल्फीला ब्राऊन असा कलर येतो। आणि तुम्हाला जर कुल्फीमध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही हा खवा भाजायच्या आधी ह्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ शकता। काजू, बदाम, पिस्ता जे पण तुम्हाला आवडतं ते। आता आपण छान असं हे ब्राऊन कलरवरती मस्त हा खवा परतून घेणार आहोत। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही नाही टाकलं, डायरेक्ट परतला ना कढईमध्ये खवा तरीही चालेल, कारण खव्यालाही तूप सुटतं। सतत हे पहा मी हलवतीये, अजिबात थांबायचं नाहीये, नाही तर ह्याचा कलर चेंज होणे खराब होऊ शकतं। हे पहा, कलर पहा आता आपल्या खव्याचा छान असा ब्राऊन आलेला आहे, बघू शकता। सतत तुम्हाला हे मिश्रण भाजायचं आहे, अजिबात थांबू नका, नाहीतर पूर्ण मिश्रण करपून जाईल। हे पहा, आता आपला हा खव्याचं मिश्रण तयार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध ऍड करणार आहे। एकदम टाकलं तर तुमच्या अंगावरती उडू शकतं दूध। हे पहा, इथे मी संपूर्ण 1 लिटर जे दूध घेतलेलं आहे ते मी आता ह्या मिश्रणात टाकलेलं आहे। आणि ह्या खव्यासोबत आपल्याला हे दूध आता शिजवून द्यायचं आहे, आणि ह्याच्यात आपण साखर टाकणार आहे। खवा टाकल्यामुळे ना आपल्याला दूध जास्त आटवायची गरज नाही पडत, आणि पटकन कुल्फीचा जो बेस आहे तो तयार होतो। हे पहा, थोडंफार इथे लागलेलं आहे, ते आपण स्क्रेप करून काढूया। आता आपण हे छान उकळूया आणि ह्याच्यामध्ये साखर टाकूया। हे पहा, आता मी ह्याच्यामध्ये 6 टेबलस्पून साखर टाकत आहे। कमी जास्त गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। इथे मी 6 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। मोठा जो टेबलस्पून असतो आपला तो घेतलेला आहे। आता आपण हे छान आटवायचं आहे। जर तुम्हाला केसर पिस्ता कुल्फी बनवायची असेल तर तुम्ही खवा परतायच्या आधी पिस्ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तुपामध्ये, आणि मग ह्याच्यामध्ये केसर ॲड करायचं, म्हणजे केसरचा कलर येतो आणि केसर पिस्ता आईस्क्रीम कुल्फी तयार होते। आता ही मी साधी आपली बेसिक कुल्फी करते, त्यामुळे मी ह्याच्यात टाकत नाहीये। आता आपण हे छान मिश्रण आहे ना, साखर विरघळल्यानंतर छान असं उकळून घ्यायचं आहे, थोडंसं दाटसर होईपर्यंत। तर आपण ह्याला सगळ्यात आधी उकळी काढूया। हे पहा, तुम्ही बघू शकता आता आपलं कुल्फीचं छान असं मिश्रण ना उकळतं आहे। हे कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं तरी उकळायचं आहे। आणि हे बघितलं तुम्ही, हा कलर
हा कलर फक्त आपल्याला खवा परतण्यामुळे आलेला आहे, डार्क ब्राऊन कलर आहे। तर ह्याच्यासाठी आपल्याला साखर कॅरमलाइज करून करायची गरज नाहीये, हा नॅचरली खव्याला असतो आणि खव्याचीच कुल्फी बनते। त्यामुळे तुम्ही खव्याचा वापर करा आणि जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दूध पावडर दुधामध्ये मिक्स करून वापरलं तरीही चालेल। हे पहा, जसं सारखी जी साय कडेला जमती ना ती स्क्रेप करून आपल्याला ह्याच्यात परत टाकत जायची, म्हणजे क्रीमीनेस येईल आपल्या कुल्फीला। आता आपण ह्या स्टेजला काय करणार आहे, जी आपण वेलची पूड ठेवली होती ना ती टाकणार आहे, म्हणजे आपल्या कुल्फीला छान असा स्वाद येईल आणि सुगंधही। आता आपण फक्त 10 मिनिटं उकळणार आहे आणि मग गॅस बंद करून कुल्फी सेट करणार आहे। तुम्हाला जर ही जास्त बनवायची असेल आणि लगेच सेट करायची असेल तर तुम्ही ह्याच्यात 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर दुधात किंवा पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यात ॲड केला की लगेच घट्ट होते। तसं करायचं असेल तर तेही चालेल, त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट ह्याची कमी होते, नॅचरल अशी कुल्फीसारखी लागत नाही। आता आपण हे 10 मिनिटं उकळून घेऊया सतत ढवळत। हे पहा, 10 मिनिटं होतं आपलं मिश्रण उकळलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि ह्याला थंड करायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हे कुल्फीच्या किंवा कँडीच्या साच्यामध्ये टाकणार आहे। आता हे पूर्ण तर मिश्रण आपण थंड करून घेणार आहे। 10 मिनिटापेक्षा जास्त उकळायचं नाही ह्याला। 10 मिनिटं मी ह्याला उकळायचं कारण म्हणजे आपण जी साखर टाकली होती ती साखर जेव्हा दुधात विरघळते त्यामुळं पातळ होतं आणखीन दूध, त्यामुळं मी इथे 10 मिनिटं उकळली आहे। नाहीतर 1 लिटरसाठी पावशर खव्यामध्ये छान अशी दाटसर अशी कुल्फीचा बेस तयार होतो, त्यामुळे तुम्हाला काहीही ह्याच्यामध्ये ॲड वगैरे करायची गरज नाही। आता आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया। हे पहा, मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे। आता आपण हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ह्याला आपण छान असं कँडीच्या साच्यामध्ये किंवा मग एखाद्या तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असेल तर त्याच्यातही तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे काय असं अधूनमधून सारखा पण ढवळायचं, म्हणजे ह्याच्यावरती जी साय आहे ती जमणार नाही। हे पहा, छान असं दाटसर झालेलं आहे आणि असं रवाळ टेक्स्चर आलंय खव्यामुळे ह्याला, जे नॉर्मल कुल्फीमध्ये असतं ना आपण जे विकत घेतो अगदी तसंच दाणेदार आहे। आता आपण हे थंड करून घेऊया। हे पहा, आता आपलं कुल्फीचं ना मिश्रण थोडंसं कोमट झालंय, तर आपण हे एका पातेल्यात काढून घेऊया। तुम्ही बघू शकता हे किती छान दाणेदार आहे आणि ह्याचा कलर पण बघा परफेक्ट ब्राऊन असा आहे। आता हे आपण ना एखाद्या पातेल्यात काढूया, म्हणजे आपल्याला जेव्हा साच्यामध्ये टाकायचं असेल मोल्डमध्ये तेव्हा आपल्याला सोपं जाईल। हे पहा, आता आपलं हे मिश्रण मी पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही किती दाणेदार आणि मस्त असं दिसतंय हे। जर तुमच्याकडे साचा असेल तर त्याच्यात तुम्ही हे मिश्रण टाका। मी हे असंच पातेलं ठेवणार आहे फ्रीझरमध्ये आणि माझ्याकडे एक छोटंसं मडकं आहे त्याच्यात मी टाकणार आहे मिश्रण। हे पहा व्ह्यूअर्स, इथं मी पातेल्यातच आपली कुल्फी सेट केलेली आहे आणि इथे एक माझ्याकडे छोटंसं मडकं आहे, त्या मडक्यात मी कुल्फीचं मिश्रण थोडंसं टाकलं होतं सेट करण्यासाठी। हे पहा, आता छानपैकी हे सेट झालेलं आहे। मी तुम्हाला आता चमच्याने स्कूप काढून दाखवते आपल्या कुल्फीचा या भांड्यामध्ये। पहा, तुमच्याकडे जर कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही असा पातेल्यामध्ये कुल्फी सेट करू शकता। हे पहा, हे पहा, आपली मस्त मलाईदार अशी घट्ट घट्ट कुल्फी तयार आहे। मी तुम्हाला जवळून याचं लुक दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपली यम्मी यम्मी अशी टेस्टी कुल्फी मलाई मटका कुल्फी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान ही मस्त अशी फ्रीज झालेली आहे ही कुल्फी। तुम्हाला ही माझी कुल्फीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा
रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा.